द्वितीय खंड भाग 5वा धम्मदीक्षेच्या मोहिमेस पुन्हा सुरुवात। त्यामधील पाठ पहिला, खेडवळ ब्राह्मणांना धम्मदीक्षा। खेडवळ ब्राह्मणांना धम्मदीक्षा। गृधकूट पर्वताच्या पाठीमागे, गृधकूट पर्वताच्या पाठीमागे राजगृहाजवळच एक खेडे होते। तेथे सुमारे 70 कुटुंबे होती आणि ती सर्व ब्राह्मणांची होती। या लोकांना आपल्या धम्माची दीक्षा देण्याच्या इच्छेने भगवान बुद्ध तेथे आले आणि एका झाडाखाली बसले। त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्व व दिव्य कांती पाहून लोक त्यांच्या भोवती जमले। तेव्हा त्यांनी ब्राह्मणांना विचारले, तुम्ही या पर्वताजवळ किती वर्षे राहत आहात आणि तुम्ही कोणता व्यवसाय करता? तुम्ही या पर्वताजवळ किती वर्षापासून राहत आहात आणि तुम्ही कोणता व्यवसाय करता? यावर त्यांनी उत्तर दिले, आमच्या येथे 30 पिढ्या होऊन गेल्या आहेत आणि गुरे ढोरे पाळणे हा आमचा व्यवसाय आहे। त्यांच्या धार्मिक श्रद्धेविषयी विचारता ते म्हणाले, निरनिराळ्या ऋतूनुसार आम्ही सूर्य, चंद्र, पर्जन आणि अग्नी यांची पूजा करतो व त्यांना होम हवन करतो। जर एखाद्याला मृत्यू आला तर आम्ही एकत्र येतो आणि ब्रह्मलोकात त्याला जन्म मिळावा आणि अशा प्रकारे जन्म मरणाच्या फेऱ्यातून तो मुक्त व्हावा म्हणून प्रार्थना करतो। भगवान बुद्धांनी उत्तर दिले, हा सुरक्षित मार्ग नव्हे, यापासून तुमचा काहीच फायदा होणार नाही। माझ्या मार्गाचे अनुकरण करणे, खरे शमन बनणे आणि निर्वाण प्राप्तीसाठी आत्मसंयमाचा अभ्यास करणे हाच खरा मार्ग होय। आणि ते पुढे म्हणाले, जे थोतांडाचा अवलंब करून असत्याला सत्य आणि सत्याला असत्य समजतात त्यांना कधीही सद्गती प्राप्त होत नाही। थोतांडाचा अवलंब करून असत्याला सत्य आणि सत्याला असत्य समजतात त्यांना कधीही सद्गती प्राप्त होत नाही। परंतु सत्याला सत्य म्हणून ओळखणे आणि असत्याला असत्यच मानणे ही खरी सम्यक दृष्टी होय। हिच्यामुळेच तुम्हाला सद्गती लाभेल। जगात मृत्यू सर्वत्र आहे, त्यांच्यापासून कोणाचीही सुटका नाही। जगात मृत्यू सर्वत्र आहे, त्यांच्यापासून कोणाचीही सुटका नाही। ज्याला मृत्यू नाही असे काहीही जन्माला येऊ शकत नाही। ही गोष्ट सर्व प्राणीमात्रांच्या बाबतीत लक्षात घेणे आणि म्हणून जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणे म्हणजेच खरी धर्मसाधना होय। हे शब्द ऐकल्याबरोबर त्या 70 ब्राह्मणांनी श्रमण होण्याची इच्छा प्रगट केली आणि भगवान बुद्धांनी त्यांना अनुमती दिल्यावर त्यांचे मुंडन करण्यात आले। नंतर ते सर्व विहाराकडे जाण्यासाठी निघाले। वाटेत त्यांना आपल्या बायका मुलाविषयीचे विचार सतवू लागले। परंतु त्याच वेळी जोराची पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे
ते पुढे जाऊ शकले नाहीत. रस्त्याच्या बाजूला सुमारे 10 घरे होती. त्यात त्यांनी आसरा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु एका घरात प्रवेश करताच छप्परातून पाऊस गळत आहे आणि डासांपासून रक्षण करणे शक्य नाही असे त्यांना दिसून आले. तेव्हा भगवान साप किंवा मग जीवजंतूंपासून रक्षण करणे शक्य नाही असे त्यांना दिसून आले. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, ज्याप्रमाणे घराचे छप्पर शाबूत नसले म्हणजे पावसाचे पाणी आत येते व घर गळू लागते, त्याप्रमाणे ज्यावेळी आपल्या विचारांवर आपले काळजीपूर्वक नियंत्रण नसते त्यावेळी कामवासना आपल्या सर्व चांगल्या संकल्पांना पोखरून काढतात. परंतु ज्यावेळी छप्पर मजबूत असते त्यावेळी त्यातून पाणी गळत नाही. त्याप्रमाणे आपल्या चित्तवृत्तीवर नियंत्रण ठेवले आणि विचारपूर्वक वर्तन केले तर असल्या वासना निर्माण होत नाहीत किंवा आपल्याला विचलित करू शकत नाहीत. हे ऐकून त्या 70 ब्राह्मणांना आपल्या वासना दोषास्पद आहेत याबद्दल जरी खात्री झाली तरी ते संपूर्ण संशयमुक्त झाले नव्हते. तरीसुद्धा ते पुढे जाऊ लागले. ते पुढे जात असताना एक सुगंधित वेष्टन जमिनीवर पडलेले त्यांनी पाहिले आणि भगवान बुद्धांनी त्याकडे त्यांचे लक्ष वेधण्याची संधी घेतली. जरा पुढे गेल्यानंतर जवळच एक माशाचे आतडे पडलेले आढळले. त्याच्या दुर्गंधीकडे त्यांनी त्यांचे लक्ष वेधले आणि ते म्हणाले, जो शूद्र आणि नीच स्वभावाच्या माणसाची संगत करतो त्याची स्थिती दुर्गंधीयुक्त पदार्थ हातात धरणाऱ्या व त्यामुळे स्वतः दुर्गंधित होणाऱ्या माणसासारखी होते. तो अधिकाधिक वाईट बनत जातो आणि कोणतेही कारण नसताना दुष्टपणात तरबेज होतो. परंतु ज्याप्रमाणे सुगंधी द्रव्य हातात घेणाऱ्याचा देहही सुगंधित होतो त्याप्रमाणे सज्जनांची संगत धरणारा शहाणा माणूसही अधिक सज्जन होतो. तो उत्तरोत्तर अधिक ज्ञानी, शीलवान व गुणवान होतो. त्याला या गुणात पूर्णत्व लाभून त्याला संतोष प्राप्त होतो. या गाथा ऐकून घरी परतण्याची व वैश्विक सुखात निमग्न होण्याची आपली इच्छा म्हणजे आपल्याला लागलेला कलंक होय अशी खात्री पटल्यानंतर त्या 70 ब्राह्मणांनी तो विचार सोडून दिला आणि शेवटी ते विहारात आले व काही काळाने त्यांनी अर्हतपद प्राप्त करून घेतले. आता भगवंतांनी एवढं असं का केलं असून बा, काय इथं प्रश्न पडते ना. कारण ते सम्यक संबुद्ध होते. त्यांना मानव जातीला दुःखातूनच मुक्त करून टाकायचं होतं. ते अरंत झाले म्हणजे जन्म मरणाच्या भवचक्रातून मुक्त झाले. तृष्णाच नष्ट झाली त्याचीवाली. थांबलं जीवन. काय झालं? पुढचं जीवन थांबलं. असंच आहे ते. इथपर्यंत समजून घ्या. 2. उत्तरावतीच्या ब्राह्मणांना धम्मदीक्षा. एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथे जेतवनात राहत असताना मनुष्य व देव यांच्या कल्याणार्थ आपल्या धम्माची शिकवण देत होते. एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथे जेतवनात राहत असताना मनुष्य व देव यांच्या कल्याणार्थ आपल्या धम्माची शिकवण देत होते. त्यावेळी पूर्वेच्या बाजूला उत्तरावती नावाच्या प्रदेशात 500 ब्राह्मण राहत होते. ऐकून घ्या, भगवंत कोणाला शिक्षा धम्म सांगू राहिले? देव आणि मनुष्याले.
म्हणून ते गाथा आहे ना, देव मनुष्यानं पूजिता बुद्धो भगवाती. देव आणि मनुष्य हे भगवान बुद्धाला पूजतात, भगवान बुद्धाची आराधना करतात, भगवान बुद्धांना वंदन करतात. आणि संपूर्ण देव, जेवढे देव आहेत त्या जगात सर्व भगवंतापुढे झुकत होते, आजही झुकतात. हेच समजलं पाहिजे. अंगाला चिखल वगैरे फासून ऋषी होण्याच्या आकांक्षेने गंगेच्या काठावर राहणाऱ्या एक निग्रंथ संन्याशाच्या निवासस्थानी सर्वांनी मिळून जावे असे त्यांनी ठरविले होते. जाता जाता वाळवंटात त्यांना तहान लागली. एक झाड दृष्टीस पडताच जवळपास मनुष्यवस्ती असावी या आशेने ते घाईघाईने तिकडे गेले. परंतु जेव्हा ते तेथे पोचले तेव्हा त्यांना मनुष्यवस्तीचे एकही चिन्ह आढळले नाही. अशा परिस्थितीत ते मोठमोठ्याने आक्रोश करू लागले. अकस्मात त्या झाडातून त्यांना तेथे झाडावर राहणाऱ्या संबंधाचा आवाज ऐकू आला. त्यांच्या आक्रोशाचे कारण त्याने विचारले आणि ते कारण ऐकल्यावर त्याने त्यांना यथेच्छ खाण्यापिण्यास दिले. पुढे जाण्यास निघण्याची तयारी केल्यावर ब्राह्मणांनी त्या संबंधास अशा स्वरूपाचा जन्म त्याला कसा प्राप्त झाला याचा पूर्वेइतिहास विचारला. त्यावर त्या वृक्ष संबंधाने सांगितले की ज्यावेळी अनाथपिंडक सुदत्ताने भगवान बुद्धाला जेतवन उद्यान अर्पण केले त्यावेळी तेथे जमलेल्या भिक्खूंच्या सभेत तो गेला असताना तो त्या धम्मावरील प्रवचन रात्रभर ऐकत बसला आणि परत जाताना त्याचा पाण्याचा पैला भरून त्याने तो त्या भिक्षूंना दान दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो घरी परत आल्यावर कसला त्रास झाला म्हणून तुम्ही रात्रभर घराबाहेर राहिलात असे त्याच्या पत्नीने त्याला रागाने विचारले. त्यावर तो म्हणाला, मला कसलाही त्रास झाला नाही, परंतु जेतवनात भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकण्यासाठी मी गेलो होतो तेव्हा त्यांच्या पत्नीने भगवान बुद्धाला शिव्याशाप देण्यास सुरुवात केली व ती म्हणाली, हा गौतम म्हणजे लोकांची फसवणूक करणारा एक वेडा धर्मोपदेशक आहे इत्यादी इत्यादी अशी ते भगवंताला म्हणून राहिली. म्हणजे त्यांना वाईट शब्द वापरले भगवंताप्रती. तेव्हा तिच्या म्हणण्याला मी विरोध केला नाही, उलट त्या म्हणण्यापुढे मी मान तुकविली. म्हणून मी मेल्यावर संबंध झालो, परंतु माझ्या भित्रेपणामुळे मला या झाडावर दाबून ठेवण्यात आले आहे. आणि नंतर त्याने पुढील अर्थाचे श्लोक म्हटले. बघा कसं असते, भगवंताविषयी काही बोललंही तरी दोष लागते. आणि म्हणून कोणी बोललं तर मी थांबत नसतो, मी बोलून देतो पटकन. भगवंताविषयी जर कोणी अपशब्द बोलला किंवा बाबासाहेबाविषयी बोलला, मला जर ते यूट्यूबवर जर दिसलं तर मी त्याचं अलग आणि त्याच दिवशी समाचार घेत असतो. तर त्या ब्राह्मणांनी म्हटलं, मग भगवान बाबासाहेबांना संविधान नाही लिहिलं म्हणते, मी छापलं त्याला, मग बोललो मी. तर बोलावं लागते, चूप राहिले तर अधिक वार होते. म्हणून शब्दांचा वार ही विचारांची लढाई आहे. एक चांगले विचार, एक वाईट विचार, एक खरे विचार, एक खोटे विचार, एक असत्य विचार, एक सत्य विचार. आणि असत्य या देशामध्ये थोपवण्यात येत आहे, त्या असत्याला सत्याने दाबून टाका म्हणजे ते वर येणार नाही. आणि जर असत्य वर आलं तर संपूर्ण मानवजात ही गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आजही गुलाम आहे, त्याला मानसिक गुलाम म्हणतात, आजही गुलाम आहेत. त्या मानसिक गुलामीतून बाहेर निघणं फार महत्त्वाचं आहे. फक्त त्याला मानसिक गुलामीला चादर कशाची आहे माहीत आहे काय? चादर आहे संविधानाची. मग थोडंसं चांगलं जगायला भेटू राहिलं संविधानामुळं, चादर संविधानाची आहे म्हणून ते मानसिक गुलामी आहे ही त्यांना माहीत नाही. मानसिक गुलामच आहेत.
जे भटकलेले आहेत, हे परेशान आहेत. आता हळूहळू स्लो मोशन पॉयझन विविध स्वरूपामध्ये या देशातील नागरिकांना भेटत आहे. स्लो मोशन पॉयझन म्हणजे काय? शिक्षणामध्ये कमजोर होणे, आर्थिकतेनं कमजोर होणे, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढणे, रोजगार नसणे, म्हणजे अन्न वस्त्र निवारा मिळवण्यासाठी अत्यंत दुःख यातना सहन कराव्या लागत असेल तर हे गुलामीकडे जाण्याचा मार्ग आहे. हा त्याला म्हणतात स्लो मोशन पॉयझन. आणि हे तयार झालेलं आहे. तेच तर समजत नाही. हे समजलं पाहिजे. ज्या देशामध्ये शिक्षण विकत घ्यावं लागत असेल, किती परेशानीची गोष्ट म्हणा. शिक्षण जे मूलभूत गरज आहे, तर हे शिक्षणाला जर असंच जर स्वरूप मिळत राहिलं तर अत्यंत मोठ्या प्रमाणात संकट ओढवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिक्षण हे मोफत असलं पाहिजे. मग ते कुठल्याही स्तराचं शिक्षण असू द्या. या देशामध्ये मोफत शिक्षणाची क्रांती करावी लागेल. मग ते प्रायव्हेट शाळा असो की सरकारी शाळा असो, सर्व मोफत शिक्षण, 1 रुपयाही शिक्षणाला लागता कामा नये, अशा प्रकारची क्रांती तुम्हाला करावी लागेल. तरच काहीतरी चांगलं होण्याची शक्यता आहे. यज्ञ इत्यादी क्रिया कर्म म्हणजे दुःखाचा उगम होय आणि रात्रंदिवस सहन करावे लागणारे ते एक चिंतेचे ओझे होय. दुःखमुक्त होण्यासाठी आणि शरीर धर्माचे निर्मूलन करण्यासाठी मनुष्याने बुद्धाच्या धम्माचे पालन करावे आणि ऋषींनी सांगितलेल्या ऐहिक धर्माच्या नियमातून आपली सुटका करून घ्यावी. हे शब्द ऐकल्यावर ब्राह्मणांनी श्रावस्तीला, ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते त्या ठिकाणी जाण्याचे ठरविले. आपल्या भेटीचा उद्देश त्यांनी सांगितल्यावर जगवंदनीय भगवान बुद्ध त्यांना म्हणाले, मनुष्य जरी केसाच्या जटा वाढवून नग्न राहून लागला, मनुष्य जरी केसाच्या जटा वाढवून नग्न राहू लागला किंवा शरीरावर त्याने थोडीशी पाने किंवा वल्कले धारण केली, जरी त्याने अंगाला चिखल फासला किंवा तो दगडावर झोपू लागला, तरी दुर्विचारातून मुक्त होण्याच्या दृष्टीने त्याचा काय उपयोग? जो कलह करीत बसत नाही किंवा हत्या करीत नाही किंवा अग्नीच्या सहाय्याने नाश करीत नाही, ज्याला विजयाची इच्छा नसते, जो सगळ्या जगाविषयी सदिच्छा बाळगतो, त्याच्या बाबतीत द्वेष किंवा तिरस्काराची भावना निर्माण होण्यास कारण मिळत नाही. बघा, पुण्य लाभावे म्हणून भूताखेतांना जो बळी देतो किंवा परलोकी सुखाच्या फळाची अपेक्षा करतो, त्याला मिळणारे सुख हे सत्यपुरुषाच्या आदर करणाऱ्या माणसाच्या सुखाच्या 1/4 बरोबर नसते. हे सत्य पुरुषाच्या आदर करणाऱ्या माणसाच्या सुखाच्या 1/4 बरोबर नसते. जो सदाचाराविषयी तत्पर असतो आणि इतरांचा योग्य तो मान राखतो व वयोवृद्धांविषयी नेहमी आदर बाळगतो, त्याला सौंदर्य, सामर्थ्य, आयुष्य, शांती या 4 सुखाची प्राप्ती होते. बघा, हे कर लागते बना. जेवढी आहेत मुलं मुली, हे त्यांना करावी लागते. भगवंताची वाणी आहे का? जो सदाचाराविषयी तत्पर असतो आणि इतरांना योग्य तो मान राखतो व वयोवृद्धांविषयी म्हणजे जे म्हातारे लोक आहेत, आजी असते, आजोबा असतात, वयोवृद्धांविषयी नेहमी आदर बाळगतो, त्याला सौंदर्य, सामर्थ्य, आयुष्य आणि शांती या 4 सुखाची प्राप्ती होते. नाही तर काही जण मग बोलत नाही, अपमान करतात, आहे का नाही? काही बोलतात, त्यांना कानानं ऐकू येत नाही, डोळ्यांना दिसत नाही, आहे का नाही? त्यांना मग
याचा लाभ होत नाही त्यांना. ते मग जसं त्यांनी पेरलं तसंच मग ते म्हातारे होतात, तसंच उगवते. ते कनेक्शन आहे तसं, ते आपोआप त्यांना तसं मिळते. सुखाची प्राप्ती होते पतीकडून हे ऐकल्यावर त्याची पत्नी शांत झाली. पतीकडून हे ऐकल्यावर त्याची ती पत्नी शांत झाली. बघा, भगवंताचा अपमान केला, त्याला वेगळाच त्रास भोगावा लागला. तो चूप राहिला ना, सम्यक संबुद्धाविषयी वाईट शब्द बोलून राहिली आणि तो चूप आहे, त्याचाही दोष लागला त्याला. म्हणून हाच दोष आपल्यामध्ये आणि जे सांगितलं शेवटी भगवंतांनी, का जे चांगले म्हातारे असतात, ज्यांचे जे कुशलकर्माने भरलेले लोक असतात, त्यांच्याविषयीसुद्धा जर एखाद्यानं असे शब्द जर वापरले, त्यांचासुद्धा त्या बलानुसार दोष लागतो. मग तोही पण त्याचा परिणाम त्यांना सहन करावा लागतो. जसं आता बाबासाहेबांविषयी, बोधिसत्व आहे बाबासाहेब, त्यांच्याविषयी या भारतामध्ये जे स्वतःला मुखातून जन्मलो बा असे म्हणतात, ते बाबासाहेबांची निंदा करत राहतात, द्वेष करत राहतात, आहे का नाही. तेच इतरांच्यामध्ये द्वेष पेरतात आणि ते मग त्यांच्यासारखे बोलतात, निंदा करतात, संविधान जाळतात, आहे का नाही. बाबासाहेबांचा अपमान करतात, वारंवार अपमान करतात, मूर्त्याची विटंबना करतात. मग याचा परिणाम यांना भोगावा लागते. निसर्गाचा नियम आहे तो, कार्यकारण भावचा सिद्धांत आहे. जसे कराल तसं उगवेल, जसं पेराल तसं उगवेल, जसे कराल तसे भराल. सरळ आहे. आणि म्हणून का नाही, जे सत्य आहे याची परख तुमच्या बुद्धीला करता आली पाहिजे. नाही तर आंधळेपणानं काही करणं, डोळे बंद करून दगड फेकत राहणं बरोबर लागत नाही निशाण्यावर. डोळे उघडे करून पहा सत्य का आहे. जो मनुष्य आपल्याला इतक्या तळमळीनं सांगून गेला, भगवान बुद्ध आपल्याला, बाबासाहेब आपल्याला इतके जे महापुरुष होऊन गेले, गाडगे महाराज, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, त्यानंतर आपला फातिमा शेख, रमाई, यांचे जे महिला आहेत, पुरुष आहेत, जे महापुरुष होऊन गेले, यांनी जे चांगलं सांगून गेले ना, ते बुद्धाचं तत्त्वज्ञान होय. याची परख आपल्याला असली पाहिजे, याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. शिक्षणाची देवी कोण आहे खरी? सावित्रीबाई फुले आहे का नाही. आता जे वेगळीच देवी मानतात शिक्षणाची, मग त्यांनी शाळेत जाण्याची गरजच नाही आहे, पण तरी शाळेत जातात. काय आहे हे सत्य ओळखावं लागेल, खरं काय हे ओळखावं लागेल, समजून घ्यावं लागेल, तरच आपल्याला खऱ्या, ते म्हणतात कुशल कर्म पुण्य, तरच पुण्य प्राप्त होते. तुम्ही खऱ्या माणसाला ओळखत नाही आणि खोट्याच्या मागं लागता तर काय पुण्य भेटणार आहे. आपला मित्र कोण, आपला शत्रू कोण हे आपल्याला माहीत नाही. अरे कल्याण मित्र जो आहे त्याला तुम्ही शत्रू समजता, आणि जो तुमचा डावपेच खेळून तुमचं अकल्याण करून राहिला त्याला तुम्ही मित्र समजता. सांगा कसं आहे. या देशामध्ये ओबीसी लोक सर्वात जास्त प्रमाणात आहे, 52%. ते सत्तेमध्ये नाही आहे, संसदेमध्ये नाही, कार्यपालिकामध्ये नाही, न्यायपालिकामध्ये नाही, मीडियामध्ये नाही. ते बसले देवाच्या भरोशावर. कर्म, तुम्ही सगळे गुरफटलेले आहात, अंधारामध्ये आहात, याची जाणीव असली पाहिजे. हे बाबासाहेब आले म्हणून काहीतरी नोकरीवर लागले, मग ते ओबीसीमधले असू द्या, SC मधले असू द्या, ST मधले असू द्या की इतर असू द्या. बाबासाहेब आले म्हणून महिला वर्ग मोठ्या प्रमाणात मोठ्या वेळा पदावर गेल्या, नाही तर ते पण सुद्धा संधी नव्हती. बाबासाहेब आले म्हणून संविधानामध्ये पेरलं, OBC, SC, ST आणि इतर मुलामुलींना नोकऱ्या मिळाल्या, मोठ्या मोठ्या पदावर गेले. पण आता संकट आहे. आता जे संकट येत आहे, तुम्ही आता त्या पदावरून कमी कमी होत आहात, आणि जो या देशामध्ये फक्त 10% वर्ग आहे तोच तुमच्यावर राज्य करणारा दिसत आहे. 90% राहायला मागं, 10% वर्ग तुमच्यावर राज्य करणारा दिसत आहे. हे लक्ष ओळखून घ्या. काळ जर निघून गेला आणि मग जाग येईल तर अंगामध्ये काही ऊर्जासुद्धा राहणार नाही.
आता ऊर्जा आहे, एनर्जी आहे, बुद्धी आहे, कारण शिक्षण आहे त्याप्रमाणे थोड्याफार. उद्या शिक्षणानं कमजोर होसाल, आर्थिकतेनं कमजोर होसाल, मंदबुद्धी होसाल, केमिकलचं अन्न खाऊ राहिले, बुद्ध्या भ्रष्ट होतील. काय प्रतिकार करसाल, काय सामना करसाल, काय उत्तर देसाल, काय बोलसाल, कळणारच नाही. आज आहे वेळ, जागे व्हा, जागे व्हा, समजून घ्या सगळ्या ह्या बाबी, सर्व हा इतिहास, आणि ह्या इतिहासाला समजून योग्य निर्णय घ्या. कारण येणाऱ्या काळाची गरज आहे ती. उलट सुलट काही विचार केल्यानं आणि कुठंतरी अंधारामध्ये डुबून राहिल्यानं आपल्याला तो प्रकाश दिसत नाही. म्हणून प्रकाशाला ओळखून घ्या. माझी शब्दांची रचना मी जे बोलतो हे मला डायरेक्ट बोलता येत नाही, कारण मनाला लागते मग ते. म्हणून अप्रत्यक्षपणे शब्दांची रचना माझ्या ओळखून घ्या. तुम्ही अंधारामध्ये आहात, अंधारातून प्रकाशाकडे या आणि प्रकाशाची वाटचाल पकडा. तरच तुमच्या येणाऱ्या पिढीचं भविष्य उज्ज्वल आहे. प्रकाशाची वाट पकडाल तर, नाही मग अंधारच अंधार, आणि मग कोणी येणार नाही. हे संकट आपल्याला समजून घ्यावे लागतील. यानंतर भाग 6. कनिष्ठ आणि सामान्य जनांची धम्मदीक्षा. उपाली नाव्यास धम्मदीक्षा. परत जात असताना उपाली नावी विचार करू लागला, शाक्य हे भयंकर लोक आहेत. या अलंकारासह मी परत गेलो तर मी माझ्या सोबत्यांना ठार मारले आणि त्यांचे अलंकार घेऊन पळालो असे समजून ते मला ठार मारतील. बघा, त्याला असं वाटलं बा, आता मी हे सगळे गेले बा भगवंताकडे, आणि मी जर बा याचे अलंकार घेऊन परत गेलो तर त्याला असं वाटतं बा का मी हे त्याला ठार मारून आणलं, ते मला ठार मारतील, मग शाक्य कुळातील हे तरुण ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने मी का जाऊ नये? खरोखरच मी का जाऊ नये? उपालीने स्वतःलाच विचारले आणि ते अलंकाराचे गाठोडे पाठीवरून खाली उतरून एक झाडाला ते टांगून तो म्हणाला, ज्याला हे सापडेल त्याने भेट म्हणून ते घेऊन जावे. सोडून दिलं, गाठोडं दागिन्याचं अलंकाराचं सोडून दिलं आणि तो शाक्य तरुणाच्या मागोमाग जाण्यासाठी फिरला. शाक्यांनी त्याला दुरूनच येताना पाहिले आणि ते त्याला म्हणाले, उपाली तू परत का आलास? तेव्हा त्याने आपल्याला काय वाटले ते त्यांना सांगितले. त्यावर ते म्हणाले, उपाली तू परत गेला नाहीस हे बरे केलेस, कारण शाक्य हे भयंकर लोक आहेत आणि त्यांनी तुला ठार मारले असते. आणि जेथे भगवान बुद्ध होते तेथे उपाली नाव्याला बरोबर घेऊन गेले. तेथे पोचल्यावर त्यांनी भगवंतांना वंदन केले आणि ते एका बाजूला बसले. याप्रमाणे बसल्यावर ते तथागतास म्हणाले, भगवंत आम्ही शाक्य गर्विष्ठ आहोत आणि हा उपाली नावी बऱ्याच दिवसापासून आमची सेवा करीत आहे. भगवंतांनी आमच्या अगोदर त्याला आपल्या भिक्खू संघात घ्यावे, म्हणजे त्याला आम्ही योग्य तो आदर आणि मान देऊ आणि आमच्यातील ज्येष्ठ म्हणून आम्ही त्याला हात जोडून वंदन करू. म्हणजे अशा रीतीने आमच्यातील शाक्य तत्वाचा गर्व नष्ट होईल. बघा किती मोठेपणा का बा, हा आमची सेवा करत होता, याला अगोदर दीक्षा द्या बा तुम्ही, म्हणजे आम्ही याला काही आदर सन्मान करू. मग त्याला तो मोठा होते, मग त्यांच्यापेक्षा पहिली भेटली दीक्षा. तर हा धम्मानं सगळ्याला कवटाळलेला आहे, सगळ्यांना कवटाळलेला आहे. पण इतरांच्या ज्यामध्ये काही तसं करता येत नाही. एकालेच फक्त काही तो
पूजा करण्याचा अधिकार. पण इथं भगवंतानी काय केलं, सगळ्यांना समान संधी दिली संघात प्रवेश करण्याची. पण इतरांकडे तसं नाही आहे. तेव्हा तथागताने पहिल्या प्रथम उपाली नाव्याला प्रवज्जा देऊन भिक्खू संघात सामील करून घेतले आणि त्यानंतर त्या शाक्य कुळातील तरुणांना भिक्खू संघाची दीक्षा दिली. भिक्खू संघाची दीक्षा दिली म्हणजे अशा प्रकारे ते सर्वजण भगवंताच्या संघामध्ये सामील झाले. त्यानंतर म्हणजे हा उपाली हा नावी होता. म्हणजे इथून आपल्या लक्षात येते का भगवंतांनी काय केलं, सर्व लोकांना धम्मात सामील करून घेतलं. सर्वांना संधी दिली समानतेची, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायाची. पण इतरांकडे ती नाही आहे. त्यानंतर सुनीत नावाच्या भंग्यास धम्मदीक्षा. राजगृहात सुनीत नावाचा एक भंगी राहत होता. लोकांनी रस्त्यावर टाकलेला केर कचरा व घाण काढणारा, रस्त्यावरील झाडूवाला म्हणून काम करून तो आपला उदरनिर्वाह करीत असे. हलका आणि पिढीजात असा त्याचा धंदा होता. एके दिवशी पहाटे भगवंत उठले. त्यांनी चिवर धारण केले व बराचशा भिक्खूंसह भिक्षा मागण्यासाठी ते राजगृहात गेले. यावेळी सुनीत रस्ता झाडीत कचऱ्यांचे व घाणींचे ढीग गोळा करीत होता व ते टोपलीत भरून हात गाडीवर ओढीत नेत होता. आणि ज्यावेळी त्याने भगवंतांना आणि त्यांच्या मागून चालणाऱ्या भिक्खुगणांना येताना पाहिले त्यावेळी त्याचे अंतःकरण आनंदाने भरून गेले. परंतु त्याला त्याची भीतीही वाटली. लपून राहण्यास रस्त्यावर जागा न मिळाल्यामुळे त्याने आपल्या गाडीचे जोखड भिंतीच्या एका वाकणावर ठेवले व तो भिंतीला चिकटून उभा राहिला आणि हात जोडून त्याने भगवंतांना नमस्कार केला. ते असते ना भिंतीला चिकटून राहणे, म्हणजे बा एवढा अन्याय होता त्यावेळेस. म्हणजे बा मी अछूत आहो, मी या भगवंताला जर माझा हात लागला बा तर मला काही मारतील अशी त्याच्या मनात भीती होती. पण त्यांना काय माहीत भगवंत करुणामय आहे बा. तर भगवंताला नमस्कार केला. त्याला त्याच्या जवळ आल्यावर भगवंत आपल्या दिव्य मधुर वाणीने त्याला म्हणाले, सुनीत असल्या दरिद्री जिण्याचा तुला काय उपयोग आहे? गृहत्याग करून तू माझ्या संघात येतोस का? आणि अमृत वर्षावाचा आनंद अनुभवित सुनीत म्हणाला, या जीवनात भगवंतासारखे थोर पुरुषही जर या संघात आहेत तर मी का जाऊ नये? भगवंतांनी मला कृपा करून संघात सामील करून घ्यावे. झाला गडी संघात सामील. काशाय वस्त्र धारण केले आणि मग धम्माचा प्रचार प्रसार करू लागला. इतर याच्यात नाही आहे तसं. मंदिरातले जाऊ देत. हा जो मंदिर शब्द आहे हा भगवान बुद्धाच्या विहारावरूनच जन्माला आलेला आहे. मंदिर शब्द मनावरून मंदिर शब्द जन्माला आलेला आहे. भगवंताच्याच विहारांना अगोदर मंदिरसुद्धा म्हणत होते. मंदिरात जाण्यासुद्धा प्रवेश नव्हता. आजही कुठं कुठं अपमान होते ना अपमान. आपण पेपरामध्ये पाहतो, टी व्हीमध्ये पाहतो. पण भगवंताच्या संघामध्ये त्याला सामील केला आणि त्याचा सर्व दुःख दूर झाले. तेव्हा भगवंत म्हणाले, भिक्खू ये. आणि त्या शब्दोच्चाराबरोबर सुनीतला प्रवज्जा आणि उपसंपदा मिळाली आणि त्याला चिवर आणि भिक्षापात्र देण्यात आले. भगवंतांनी त्याला विहारात नेऊन धम्म आणि विनय यांची शिकवण दिली आणि ते म्हणाले, शील, संयम आणि दमन यामुळे मनुष्य पवित्र होतो. शील, संयम आणि दमन यामुळे मनुष्य पवित्र होतो. सुनीत इतका थोर कसा झाला हे विचारले असता भगवान बुद्ध म्हणाले, राजमार्गावर टाकलेल्या उकिरड्याप्रमाणे ज्याप्रमाणे
राजमार्गावर टाकलेल्या उकिरड्यावर ज्याप्रमाणे सुगंधित व सुंदर कमलपुष्प उगलावे, सुंदर कमलपुष्प उमलावे, त्याप्रमाणे अंतर्दृष्टी नसलेल्या या शूद्र प्राण्याच्या आंधळ्या जगात बुद्धपुत्र प्रकाशमान होतो. म्हणजे आंधळ्या जगात बुद्धपुत्र प्रकाशमान होतो. म्हणजे भगवंताने त्याला संघात घेतला आणि तो प्रकाशमान झाला. त्या आंधळ्या जगात जग अंधकाराने भरलेलं होतं, अज्ञानाने भरलेलं होतं. या अज्ञानामध्ये तो प्रकाशमान झाला. सोपाक आणि सुप्पिय या अस्पृश्यांना धम्मदीक्षा, मी काल म्हटलं होतं ना, या सगळ्यांचे पूर्वज भगवान बुद्धाचे भिक्खू आणि भिक्खुनी होते. तेच सांगू राहिलो आज, कालच सांगितलं मी ते आज आलं इथं. तर त्यांनी, ज्यांना हे वाचायचं असेल पुस्तक, त्यांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ विकत घ्याव. त्यांनी, हे लेखक आहे या पुस्तकांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि त्यांच्या मनात या पुस्तकाविषयी काही प्रश्न असतील तर मोठमोठे अभ्यासक आहे याचेवाले, त्यांना प्रश्न करावं का हे बा कसं आहे, ते कसं आहे. म्हणजे एकदम सम्यक चर्चा केली पाहिजे. म्हणजे आपल्या बुद्धीचा विकास करा. प्रत्येक माणसाला आपल्या बुद्धीचा विकास करण्याचा अधिकार आहे. ते बुद्धिझममध्ये आहे फक्त, बुद्धाच्या धम्मामध्ये आहे फक्त. इतर इकडं हे आहे ना म्हणते, हेच बरोबर आहे, हेच तुला म्हणावं लागेल, असं होतं. पहिले एखादा मंत्र म्हटला तर जीभ कापत होते. धम्मामध्ये तुम्ही कितीही मंत्र म्हणा धम्माचे, तुमची कोणीही जीभ कापणार नाही. हा इतिहास आहे, वाचला पाहिजे. तर कुठं जीभ कापत होते, कुठं नाही कापत होते, हा इतिहास वाचला पाहिजे. सोपाक आणि सुप्पिय या अस्पृश्यांना धम्मदीक्षा. सोपाक हा श्रावस्तीचा एक अस्पृश्य होता. त्याच्या जन्माच्या वेळी प्रसूती वेदनेमुळे त्याची आई बराच वेळ मूर्छित होऊन पडली होती. त्यामुळे तिच्या पतीला व नातलगांना वाटले की ती मेली. त्यांनी तिला मशानात नेले व तिचे प्रेत जाळण्याची तयारी केली. परंतु वारा आणि पाऊस याच्या माऱ्यामुळे अग्नी पेट घेऊ शकला नाही, म्हणून सोपाकाच्या आईला चितेवर ठेवून ते निघून गेले. सोपाकाची आई त्यावेळी मेलेली नव्हती, ती नंतर मेली. मृत्यूपूर्वी तिने मुलाला जन्म दिला. मशानाच्या पहारेकऱ्यांनी त्या मुलाला दत्तक घेतले आणि सुप्पिय नावाच्या स्वतःच्या मुलाबरोबरच त्याचेही पालनपोषण केले. त्या मुलाच्या आईच्या जातीचे नाव सोपाक होते, त्यामुळे ते मुलंही त्या नावाने ओळखले जाऊ लागले. एके दिवशी भगवान बुद्ध त्या मशानाजवळून जात होते. भगवंतांना पाहून सोपाक त्याच्याजवळ आला. भगवंतांना वंदन करून त्यांचा शिष्य म्हणून त्यांच्याबरोबर येण्यास त्यांची अनुज्ञा मागितली. सोपाक त्यावेळी फक्त 7 वर्षाचा होता, म्हणून भगवंतांनी त्याला वडिलांची संमती मिळविण्यास सांगितली. सोपाक गेला आणि आपल्या वडिलांना घेऊन आला. वडिलांनी भगवंतांना वंदन केले आणि आपल्या मुलाला त्यांच्या संघात घेण्याविषयी त्यांना विनंती केली. तो जरी अस्पृश्य जातीचा होता तरीही भगवंतांनी त्याला आपल्या संघात घेतले आणि त्यांनी आपला धम्म व विनय यांची शिकवण त्याला दिली. काही काळानंतर सोपाक एक स्थवीर झाला. सुप्पिय आणि सोपाक हे लहानपणापासून एकत्र वाढलेले होते आणि सोपाकाला सुप्पियाच्या वडिलांनीच दत्तक घेऊन वाढविल्यामुळे सुप्पिय आपला सोबती सोपाक यांच्याकडून भगवंताचे धम्म व विनय शिकला. आणि जरी सोपाक हा सुप्पियाच्या जातीपेक्षा हलक्या जातीतील होता तरी सुप्पियाने सोपाकाला आपणाला प्रवज्जा देऊन संघात घेण्याची
विनंती केली. सोपाकाने ते मान्य केले आणि मशानातील पहारेकऱ्यांचे काम करणाऱ्या हीन दर्जाच्या जातीतील सुप्पिय हा एक भिक्खू बनला. बघा, म्हणजे सर्व लोकांना भगवंतांनी धम्माची दीक्षा दिली. काही संघामध्ये सामील केले, काही अनुयायी झाले. त्यावेळेस मंत्रोच्चार केला तर जीभ कापत होते. आता नाही कापू शकत. आता कोणाला प्रश्न पडा, कुठं कापते? आम्ही तो रोजच मंत्र म्हणतो, नाही कापत. आज संविधान आहे, तेव्हा संविधान नव्हतं, तेव्हा वेगळं संविधान होतं. आता बाबासाहेबांचं संविधान आहे म्हणून आता जीभ कोणी कापू शकत नाही. तुम्ही कोणती भाषा आता शिकू शकता. पहिले शिक्षणावर बंदी होती. शिक्षणाचा OBC, SC, ST आणि इतर लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. आता शिक्षणाचा अधिकार हा भारताच्या संविधानामुळे प्रस्थापित झालेला आहे पूर्णपणे. हे समजून घेतलं पाहिजे. हाच इतिहास आहे. सुमंगल इत्यादी हीन जातीतील लोकांना धम्मदीक्षा. सुमंगल हा श्रावस्तीचा एक शेतकरी होता. विडा, नांगर, कुदळ यांच्या सहाय्याने शेतात काम करून तो आपली उपजीविका करीत असे. छन्ना हा कपिलवस्तूचा रहिवासी असून शुद्धोधनाच्या घरातील एक नोकर होता. धन्य हा राजगृहाचा रहिवासी असून एक कुंभार होता. कप्पत क्रूर हा श्रावस्तीचा रहिवासी होता. फाटक्या चिंध्या घालून हातात थाळी घेऊन तांदळाच्या दाण्याची भीक मागत इकडे तिकडे फिरणे हा एकच जगण्याचा मार्ग त्याला माहीत होता. म्हणूनच तो कप्पत क्रूर चिंध्या आणि तांदूळ या नावाने ओळखला जाऊ लागला. मोठा झाल्यावर गवत विकून तो आपली उपजीविका करीत असे. या सर्वांनी भगवान बुद्धाकडे भिक्खू होण्याची आणि त्यांच्या संघात सामील होण्याची अनुज्ञा मागितली. भगवान बुद्धांनी अनुमान न करता आणि त्यांचा हीन जातीतील जन्म किंवा त्यांची पूर्वीची स्थिती याची पर्वा न करता त्यांना आपल्या संघात घेतले. बघा किती मोठं मन भगवंताचं. सगळ्यांना संघामध्ये घेणं सुरू केलं. 5. महारोगी सुप्रबुद्धाची धम्मदीक्षा. एकदा भगवंत राजगृहाजवळील वेडूवनात जेथे खारींना दाणे चारले जात असत त्या ठिकाणी राहत होते. त्या सुमारास राजगृहात सुप्रबुद्ध नावाचा एक दीन, दुःखी आणि दरिद्री असा महारोगी राहत होता. त्यावेळी एका मोठ्या जनसमुदायात बसून भगवंत धम्माचा उपदेश करीत होते. महारोगी सुप्रबुद्धाने तो जनसमुदाय दुरूनच पाहिला आणि तो विचार करू लागला. त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला अन्नाची ते बरे असो की वाईट असो भिक्षा वाढली जात आहे. हे निसंशय समजा मी पलीकडच्या जमावाकडे गेलो तर मला देखील थोडेसे बरे वाईट अन्न खायला मिळेल. त्याला भूक लागली बिचाराने. गेला तो. म्हणून महारोगी सुप्रबुद्ध त्या जमावाजवळ गेला आणि उपदेश करीत असलेल्या भगवंतांना त्याने त्या प्रचंड जनसमुदायात पाहिले. भगवंतांना पाहून त्याच्या मनात विचार आला नाही या ठिकाणी अन्नाची भिक्षा वाढली जात नाही. श्रमण गौतम या लोकांना आपल्या धम्माचा उपदेश करीत आहे. मीही त्यांचा उपदेश ऐकला तर काय हरकत आहे. त्याला काय वाटलं गर्दी आहे बा, अन्न असेल. गेला तो, भूक लागली तर. पण तिथं गेल्यावर पाहित पडलं की इथं बा उपदेश चालू आहे. म्हणून एका बाजूला बसून तो विचार करू लागला, मी देखील हा उपदेश ऐकेन. त्या संबंध जनसमूहाचे विचार आपल्या विचारशक्तीने
जाणणारे भगवंत स्वतःशीच म्हणाले, येथे उपस्थित असलेल्यांपैकी सत्याचे आकलन करण्यास कोण समर्थ असावा बरे, कोण समर्थ असावा बरे. नंतर त्या जनसमुदायात बसलेल्या सुप्रबुद्ध महारोग्याला त्यांनी पाहिले आणि त्याला पाहिल्याबरोबर त्यांनी जाणले की हाच सत्याचे ग्रहण करू शकेल. म्हणजे एकच बघा, एवढे लोक तिथं धम्म ऐकू राहिले होते, मग सगळ्यांनी त्या सत्याला ग्रहण नाही केलं. कोण बा ग्रहण करू शकते हे भगवंतांनी असं चिंतन करून जाणत होते भगवंत. ते त्यांच्याविषयी बल होतं. सगळ्यांनाच ते प्राप्त नाही होत, सम्यक संबुद्धालाच ते प्राप्त होते. त्यांनी जाणलं का हाच आहे का जो धम्म ग्रहण करू शकते बा. म्हणून महारोगी सुप्रबुद्धासाठी भगवंतांनी प्रवचन केले आणि त्यात दान, शील आणि स्वर्ग या विषयावर उपदेश दिला. त्यांनी विषय वासनांचा क्षुद्रपणा आणि दुष्टपणा स्पष्ट करून सांगितला आणि वासनांपासून मुक्त होण्याचा लाभही दाखवून दिला. महारोगी सुप्रबुद्धाचे अंतकरण मृदू, लवचिक, बंधमुक्त, प्रमुदित आणि श्रद्धापूर्ण झाल्याचे भगवंतांनी जेव्हा पाहिले तेव्हा त्यांनी त्याला बुद्धाचा सर्वश्रेष्ठ धम्म सांगितला. म्हणजेच दुःखाचे कारण, दुःख निरोध आणि दुःख निरोधाचा मार्ग यांचा उपदेश केला. निष्कलंक असे शुभ्र वस्त्र ज्याप्रमाणे कोणताही रंग धारण करण्यास तयार असते, त्याप्रमाणे महारोगी सुप्रबुद्धाच्या अंतकरणात तो त्या स्थळी बसला असताना ज्याला आरंभ आहे त्याला अंत असलाच पाहिजे या सत्याची शुद्ध आणि निष्कलंक जाणीव उत्पन्न झाली. महारोगी सुप्रबुद्धाने सत्य पाहिले, तो सत्याप्रत पोचला, त्याला सत्याचे ज्ञान झाले, तो सत्यात निमग्न झाला, तो संदेहाच्या पलीकडे गेला, संदेहमुक्त झाला. त्यांच्यामध्ये विश्वास उत्पन्न झाला आणि आणखी कशाचीही गरज नसल्यामुळे भगवंताचा उपदेश आत्मसात केल्यामुळे तो आपल्या जागेवरून उठला, त्यांच्या जवळ गेला आणि तेथे एका बाजूला बसला. याप्रमाणे बसल्यानंतर तो भगवंतांना म्हणाला, सर्वोत्तम, हे भगवन सर्वोत्तम, ज्याप्रमाणे पतिताला वर उचलावे म्हणजे पतिताला म्हणजे बा जो एकदम खचलेला आहे, जमिनीत गाडला गेलेला आहे, म्हणजे दरिद्री झालेला आहे, ज्याप्रमाणे पतिताला वर उचलावे, लपलेल्याला शोधून काढावे, गांगरून गेलेल्यांना मार्ग दाखवावा आणि ज्यांना पाहण्याची इच्छा आहे त्यांना साकार पदार्थ पाहता येतील असे म्हणून अंधारात प्रकाश दाखवावा, त्याप्रमाणे भगवंतांनी निरनिराळ्या पद्धतीने सत्याचे विवरण केले. मी भगवान, मी देखील बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण आलो आहे. या क्षणापासून आयुष्याच्या अंतापर्यंत आपला शरणागत उपासक म्हणून भगवंतांनी माझा स्वीकार करावा. नंतर भगवंताच्या पवित्र वाणीने चैतन्ययुक्त, सिद्ध आणि जागृत झालेल्या व समाधान पावलेल्या महारोगी सुप्रबुद्धाने भगवंताच्या उपदेशाचे स्तुतीपूर्वक स्वागत करून त्यांचे आभार मानले आणि आपल्या जागेवरून उठून भगवंतांना वंदन करून तो तेथून निघून गेला. भयंकर रोगी होता तो, भयंकर. त्याला कोणी हात पण लावत नव्हतं. भगवंतांनी त्याला दीक्षा दिली. आहे का कोणी कुठं असं?
पहा किती करुणामय, इतक्या भयंकर महारोगाला दीक्षा दिली. नाही तर भयंकर पहिले अंधार होता, भयंकर भेदभाव, भयंकर संकट. म्हणून तुम्ही इतिहास वाचा, इतिहास पढो, इतिहास को जानो. आज जे चांगलं वातावरण आहे ही बाबासाहेबांची देण आहे. धाक आहे, धाक संविधानाचा धाक आहे. या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायाने जगावं लागते. अगोदर भयंकर अन्याय झालेले आहेत. म्हणून आज जो खालचा वर्ग आहे त्याला ज्या सवलती मिळतात त्या अन्याय झालेल्यामुळे मिळतात. जास्त अन्याय झाला म्हणून जास्त सवलती भेटतात. ज्यांच्यावर कमी अन्याय झाला त्यांना त्याप्रमाणे सवलती मिळतात, अशी तरतूद केलेली आहे. आणि सर्वात जास्त अन्याय झालेला आहे या देशामध्ये महिलांवर, स्त्रियांवर सर्वात जास्त अन्याय झालेला आहे. गुलामांचेही गुलाम, गुलामांचेही गुलाम, एवढा भयंकर अन्याय झालेला आहे. म्हणून स्त्रियांना काही जास्त सवलती आहे अशी तरतूद केलेली आहे ते. मग त्या ब्राह्मणामधल्या असो, क्षत्रियांमधल्या असो, वैश्यांमधल्या असो की शूद्रांमधल्या असो, स्त्रियांना सर्वात जास्त सवलती आहे. ही बाबासाहेबांची देण आहे. ह्या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे. भगवंतांना वंदन करून तो तेथून निघून गेला. दुर्दैवाची गोष्ट अशी की पुढे एका खोडाने महारोगी सुप्रबुद्धाला खाली पाडले आणि शिंगांनी भोसकून ठार केले. ठार केले, मरण पावला आखरी. तर हे पण त्याला मरणा अगोदर त्यांनी भगवंताचे दर्शन झाले. ही लय महत्त्वाची बाब आहे. त्याला धम्म कळला. काही जण मरूनही जातात, धम्माची सावली दिसत नाही. बघा कोसो दूर आहे, ते पाहतात का बा आता भेटन मग भेटन, आता भेटन मग भेटन, नाही भेटत. भटकलेले आहेत. आणि भटकले असे आहेत का आता ते डिग्री घेतलेले आहेत तरी भटकलेले आहेत. मग आता काय करा? जे काही चांगलं आहे ते संपूर्ण तुम्ही धम्माचे तत्त्व पाळून राहिले. मग तुम्ही बुद्धाला माना की नका माना, तुम्ही जे चांगलं पाळून राहिले ते बुद्धाचे तत्त्व आहेत. तुम्ही जर हिंसा करत नसाल, चोरी करत नसाल, व्यभिचार करत नसाल, खोटं बोलत नसाल, कोणत्याही प्रकारचं व्यसन करत नसाल, हे जर तुम्ही पाळून राहिले ते बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे. तुम्ही भगवान बुद्धाला माना की नका मानू, तुम्ही हे तत्त्व पाळता म्हणजे तुम्ही बुद्धाचं ऐकून राहिले पण तुम्ही मानत नाही, हे तुमचं अज्ञान आहे. पण तुम्ही तत्त्व पाळता ना, हे चांगुलपण आहे तुमच्यामधला, म्हणून तुम्हाला चांगले दिवस पाहायला मिळते. हे तत्त्व आहे ते. आणि ते मग कुठल्याला बंधन नाही त्याला का बा याला घेता येत नाही, याला घेता येत नाही. ते सार्वजनिक आहे, ते नैसर्गिक आहे. आणि हे तत्त्व आपल्या भारतीय संविधानामध्ये आहे. याच्यावर सगळा खेळ आहे, सगळा संविधानाचा. याच्यावर सगळ्या कलमा बनलेल्या आहेत 5 शिलेवर. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, ह्याच सगळ्या बाबी आहेत. हाच तर सगळा इतिहास आहे. खरा इतिहास, खोटा इतिहास समजून घेतला पाहिजे आणि सत्याकडे वाटचाल केली पाहिजे. सत्याकडे वाटचाल केली पाहिजे. इथेच थांबतो. साधू साधू साधू.